Dear students, today we are going to learn and question and answers of scholarship. First, lesson number 1, international numerals and Roman numerals. So let's start it. Question number 1, how do you write the number 303 using international numerals? Options are given. 3,03,003. So 3 lakh means 3. 303 means there will be zeros and 303. The third one is correct. 2. Write the number 36,79,000 using international numerals. 1, 2, 3, 4. 36 lakh 79, 36 and 79. Second हा बरोबर उत्तर आहे. Third, question number 3. Identify the wrong pair from the given parts of Devanagari and international numerals. तर इथे wrong pair शोधायचे. तर हा आहे 5, 6, 8, 4. इथे पण इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये सेमच. आता क्वेश्चन नंबर 2चं 3, 4, 6, 1. 3, 4, 3, 1. तर हा चुकीचा आहे. हा पेअर आहे ना जे चुकीचं आहे. तर सेकंड हा बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 4. फाइंड द नंबर ऑफ इनकरेक्ट पेयर्स फ्रॉम द फॉलोइंग पेयर्स ऑफ international numerals and Devanagari numerals. इथे 763 बरोबर आहे. आता 9, 5, 7. 9, 5, 7 बरोबर आहे. आता इथे लिहिलं आहे 3, 4, 9. 6, 4, 9. पहिला आपल्याला भेटलंय. हा चुकीचा आहे. हा पेअर हा पहिला भेटलाय आपल्याला. आता 804 196 916. हा आणि लास्टचं चुकलंय आणि तिसरंचं चुकलंय. तर आता इथं ऑप्शन्स दिलेले आहे 3, 4, 1, 2 आणि इथं 2 सापडले. तर क्वेश्चन आन्सर 4th आन्सर बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे 36,360 डिवायडेड बाय 60 मायनस 6. तर हा कसं सॉल्व्ह करायचे बघा. तर इथे रूल्स असतं. आता रूल्स ना तर सॉल्व्ह करायला इथे रूल्स असतं. आता रूल्सचं नाव असतं बोर्डमास. बोर्डमासचा फुल फॉर्म बोर्डमास हे एक फॉर्म्युला आहे. बोर्डमास हा एक फॉर्म्युला असतं आणि त्या बोर्डमासचा फुल फॉर्म असतं ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. रूलप्रमाणे डिव्हिजन कुठेही आलं तर आधी ते करतात, मग नंतर मल्टिप्लिकेशन, मग नंतर ॲडिशन आणि मग नंतर सबट्रॅक्शन. तर इथे रूलप्रमाणे आधी डिव्हिजन करतात. तर 36,360 डिवायडेड बाय 60. तर तिथे युनिट प्लेसमध्ये काय करतात आपण 0ला कट करतात. तर आता काय झालं माहिती आहे 3,636 डिवायडेड बाय 6 तर आणि 6 म्हणजे 6मध्ये 6 टेबलमध्ये 30 तर येतच नाही. तर 0 मायनस 0 इज इक्वल टू 3 आणि इथे 6 खाली आले 36. तर 36
हा नंबर 6च्या टेबलमध्ये येतं का? हो येतं. तर 6 5 10 36 6 तर 6 36 आणि मायनस 36 होतं 0. तर आता हा 3 खाली आला. तर आता ते सुद्धा पण सेम कंडिशन. आपल्याला इथंच वापस 0 देऊन तिथं खाली न्यायचं 3ला आणि झालं 36. तर इथं वापस 6 हा क्वेश्चनमध्ये लिहायचं. 6 जा 36. तर आता ते ना त्याचा आन्सर आला 6606. पण आपल्याला ॲक्युरेट आन्सर -6 करायचं. तर आपण आपल्याला आणि आता सबस्ट्रॅक्ट 606 -6 त्याचा आन्सर येतं 600. तर याचा फर्स्ट तर त्याचा आन्सर आहे 600. आता क्वेश्चन नंबर 6. अकॉर्डिंग टू रोमन न्यूमरल्स XVII plus 9 minus 4 plus 100. तर इथे सुद्धा पण आपल्या सेम रूल असतं. मी आधी हे रूल सांगितले बोडमास. हे आहे रूल असतं, त्याचं नाव असतं बोडमास. ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. तर त्याच रूलनुसार इथे आपल्याला असं करायचे. तर आधी बोडमासनुसार आधी आपल्याला ॲडिशन करायला लागेल, मग नंतर सबट्रॅक्शन. तर ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. रूलनुसार आपण पाहतोय 17 + 9. तर आता 7 + 9 असतं काय? तर त्याचं आन्सर असतं 26. आता आपल्याला करायला लागेल वापस ॲडिशन. तर आपल्याला ॲडिशनमध्ये करायचे, त्याचं आन्सर येतं 22. पण आपण लगेच सबट्रॅक्ट करायचं नाही. तर हा आला 126 आन्सर. ओके, तर 26 मायनस आणि 26 - 4 होतं 122. तर ऑफिशियल आन्सर आहे 122. तर सर्कल नंबर 2 डार्क केले जातात. क्वेश्चन नंबर 7. हाऊ विल यू राईट 500 इन रोमन न्यूमरल्स? 500 रोमन न्यूमरल्समध्ये कसं राईट करतात? तर आहे, तर मला माहीतच आहे, 500 दिल अशा प्रकारे लिहितात. कारण रोमन प्रमाणेच्या रूलनुसार आपण आन्सर्स बघूया. तर हे बघा, तर 500 हा ना रोमनमध्ये अशा प्रकारे लिहित जातात. तर ते आन्सर क्वेश्चन ऑप्शन नंबर 3. तर सर्कल नंबर 3 डार्कन केले जातात. तर आता नेक्स्ट आहे 9 + 6 मल्टिप्लाय बाय 2. तर ते रूल, तर तुम्हाला रूल माहितीच आहे बोडमास. ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, ॲडिशन, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. तर त्या रूलनुसार आधी सगळ्यात आधी आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. ते 9 2 जा 9 मल्टिप्लाय बाय 2 आणि 9 मल्टिप्लाय बाय 2 = 18 होतात. तर होतं 21. 21 तर दिलेलं आहे. तर रोमनमध्ये लिहायचं कसं ते बघा आता. तर 21 10 रोमन रूलनुसार 10
रोमननुसार 10 अशा प्रकारे लिहित जातात.